बच्चू कडू हे देखील आठवडाभर उपाशी पोटी राहून शेतकऱ्यांसाठी उपोषण करत होते. तेव्हा चंद्रशेखर बावनकुळेंनी कुठेतरी त्यांना समजून सांगितलं की आम्ही तुमच्या मागण्या मान्य करू किंवा याच्यावर निश्चितच विचार करू. बच्चू कडू यांच्याच पद्धतीने मंगेशराव साबळे यांनी देखील 8 दिवस अन्नत्याग केला. नाकातून रक्त आलं, श्वास घ्यायला देखील त्रास होत होता आणि किडनीवर सूज म्हणा किंवा लिव्हरचा प्रॉब्लेम म्हणा, हा मंगेशराव साबळे यांना देखील जाणवला. मंगेशराव साबळे यांची मुळात सुरुवात बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षापासूनच झाली. तिथूनच त्यांनी आपल्या राजकीय व सामाजिक जीवनाला सुरुवात केली. म्हणून एखाद्या वरिष्ठ नेत्याला बघूनच युवा नेता शिकत असतो. 2019 ते 22 आम्ही देखील प्रहार पक्षामध्ये काम केलं आणि शेतकरी, दिव्यांग यांच्याबद्दल बच्चू कडू यांची तळमळ पाहता ते कधीच तत्वाशी, विचारांशी व शेतकऱ्यांशी गद्दारी तर करूच शकत नाही, हे आम्हाला मान्य आहे.